जय श्रीराम, हर हर महादेव. मी वीरू आणि हा माझा मित्र. हा कोबरा आहे. हा विहिरीमध्ये पडून होता. तर हे मच्छी पकडाचं जाळ आहे. याच्या साह्याने यांनी याला बाहेर काढले आहे आणि बाहेर काढल्यानंतर मग मला कॉल केलाय. नदीला पूर आलाय, त्याच्यामुळे तो विहीर नदीच्या जवळ आहे, त्याच्यामुळे तो विहिरीमध्ये आलेला आहे. तर त्या दादाने त्याचा जीव वाचून त्याला बाहेर काढलाय. आता आपण इथे आलो आहोत, आपण त्याला या जाळ्याच्या बाहेर काढून त्याला आपण रिलीज करून टाकू. मग तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. हा? नाही नाही नाही, काही आवश्यकता नाही. उघड्या असं केलं तर उघडा पडून जाईल. गेले जाळ्यातून काढणं खूप मोठी रिक्स राहते. बहुत बेकार आहे. हा, थोडी स्ट्रिक्ट दाखव. हो, कारण तो चिडू नये ऑलरेडी. हा, म्हणून त्याच्यामुळं तू स्टिक पकडायची. स्टिक पकडून ठेवा. तू येतेच बाहेर आता. लाईट थोडा व्यवस्थित इकडे द्या माझ्याकडे. हा, चल दो स्टिक. हा 4 फुटाच्या वर आहे, 4.5 फुटा जवळपास. आणि हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे. याला आपण नाग सुद्धा म्हणतो आणि आपण जनरल आपल्या इकडे खेड्यामध्ये याला गवळ्या म्हणते. हा न्यूरोटॉक्सिक वेनमस असते. हा पूर्णपणे विषारी आहे. हा चावल्यानंतर माणसाचा मृत्यू होतेच, पण त्याला पण वेळ लागते. हा साप चावल्यानंतर माणूस सहज 40 मिनिटापर्यंत जिवंत असते. त्याच्यामुळे हा चावल्यानंतर सहज हॉस्पिटलमध्ये जाणे आणि वॅक्सिन लावणे, कारण याला गावठी इलाज कुठला चालत नाही. त्याच्यामुळं बाकी गावाच्या कुठल्याच इलाजात पडायचं नाही. बस सरळ हॉस्पिटलमध्ये जायचं आणि वॅक्सिन लावून घ्यायची. ठीक आहे. हा चिडल्यानंतर फन काढत असतो आणि स्वतःला मोठा दाखवतो आपल्याला भीती दाखवण्यासाठी. आणि जनरल हे आपल्याला पण घाबरून असतो. आपण याला भीतो, हे आपल्याला भिऊन असते. अशा प्रकारे हा शायनिंग मारत असतो. याच्यावर लाईट पडला किंवा अंधारामध्ये हा कुठे दिसला तुम्हाला, हा शायनिंग मारतो. साप तुम्हाला स्वतःहून कधी त्रास देणार नाही. जेव्हा आपल्यापासून त्याला काही त्रास होईल तशाच वेळेस तो आपल्याला त्रास देईल. आता पूर्ण शांत झालाय तो. त्याला आपल्यापासून काही त्रास नाहीये. बरोबर आहे. आपला पाय पडला किंवा आपल्यापासून काही इजा झाली तेव्हाच तो आपल्याला त्रास देईन, तेव्हा चावा घेईन. बस. हा, आपली चुकी असते त्याच्यामध्ये, कारण तो स्वतःहून कधीच चावणार नाही. तुम्हाला दुरून जर दिसला तर तो उभा होऊन जाईन, फन काढून तुम्हाला भीती दाखवत. बस, पाहून घ्या व्यवस्थित. हा फन ओरिजिनल नाग आहे. हा नाग पूर्णपणे विषारी असतो. आणि आता पाणी चालू झालं, त्याच्यामुळे हा याचे निघणं चालूच राहणार आहे. ठीक आहे, पाहून घ्या पद्धतशीर. कोबरा, नाग. आताच पडला होता तो, जास्त वेळ नाही झाला. अर्धा तास झाला. मुंड खाल्ली. हे असं पकडायचं, म्हणजे येऊन जरी पडला तर आपल्या हातावर नाही येत. अशा पद्धतीनं ते पकडते. तर आता हा झालाय पॅक आणि याला ऑलरेडी होल पाडून आहे सॉस घ्यासाठी, कारण त्याला पण सॉस घ्यायची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे याला होल पाडूनच आहे. ठीक आहे. तुम्हाला जर आमचं काम आवडलं असेल, हा माझा मित्र आहे, याला पण खूप सगळे आवड आहे सापाचा जीव वाचवण्यासाठी. तुम्हाला जर आमचं काम आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला
लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.